आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3/3/2025 को राजीनामा होगा। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। 2 दिवसांआधी अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील, करुणा मुंडेंचा दावा आहे। धनंजय मुंडेंना राजीनामा तर द्यावाच लागेल। मुंडेंच्या जवळचा माणूस संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड लवकरच फासावर जाईल, आता मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे। कराड आमचे निकटवर्ती आहे तसं धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं। आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। टोरेस घोटाळा प्रकरणी आरोपी हवाला ऑपरेटर अल्पेश खरात याला कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे। गाडेची ससून रुग्णालयामध्ये लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आलेली आहे। शनिवारी पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा जबाब नोंदवलाय। न्यायासाठी उद्यापासून उपोषणाला बसणार। आमची एसआयटी सीआयडीची मागणी पूर्ण झालेली नाही, ज्ञानेश्वर मुंडे यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये शिंदेंनी शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केली। सामनाच्या रोखटोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा आहे। शिंदे आणि शहांमध्ये काय संवाद झाला ते सामनाच प्रसिद्ध। पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा शहांना भेटला। माझी कशी कोंडी झाली तशी तक्रार आत्म्यानं शहांकडे केली। राऊतांचा हा दावा। तर चर्चा झाली नसेल तर शिंदेंनी जाहीर करावं, संजय राऊतांचं आव्हान। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा 2000 वर्ष टिकू शकेल अशा पद्धतीनं बनवलाय। प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार यांची माहिती। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम। कोकाटे आणि मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। स्वारगेट बस अत्याचाराच्या घटनेसंदर्भात नवी माहिती समोर। पीडित तरुणीनं घटना घडल्यानंतर एका बस कंडक्टरला सांगितली आपबीती। त्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवल्याची माहिती। आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांचा जबाब नोंदवलाय। पुण्याच्या स्वारगेट आगारामध्ये अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात। स्वारगेट आगारामधील बंद पडलेल्या बसेस पोलिसांनी हटवल्या। मनसेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची भेट। संजय राऊतांसोबत मनसेचे नेते संदीप देशपांडेही उपस्थित। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर आमदार हेमंत रासने ॲक्शन मोडमध्ये। पोलीस ठाण्याबाहेरील बेवारस वाहनं हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे। पुण्यातील दूधभट्टी परिसरामधून मोहिमेला सुरुवात। प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा। कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। कोल्हापूर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचेही निर्देश। जनाई शिरसाई योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी 438 कोटी मंजूर झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। बारामतीच्या करहाटी गावातील ग्रामस्थांनी बॅनर लावलाय। मुंबई पालिकेच्या गट अ च्या नियुक्तीमधील परीक्षेमध्ये घोटाळा। परीक्षेचा पेपर फोडल्याचा 500हून अधिक अभियंत्यांचा आरोप आहे। 25 फेब्रुवारी 2025ला घेण्यात आली होती ही परीक्षा।